सगळं दुकान बंद केलंय आता. गाडी मटेरियल ठेवलंय. टेलर मी चहा पितो आम्ही दोघं. ठीक आहे, सगळं दुकान बंद केलंय. दुकान बंद केलंय सगळं. ठीक आहे, ते बाबा चालले. हा ना, त्या शिटकीली काय पण जातं. ठीक आहे, आमचे मित्र आहेत टेलर. लय भारी टेलर. आता चाललोय मी गोडाऊनला मटेरियल ठेवायला. आणि टेलरला जायचं कीर्तनात. नाही, मी घरी जाऊन जाणार. घरी जाणार आज. पुढे जाणार आहे. आता चहा पेलो मी आता एवढ्यात. आता मी चाललोय मटेरियल दुकानवर गोडाऊनवर ठेवायला. आता गोडाऊनवर जातो. तर चला मित्रांनो, जातो आता गोडाऊनवर. हा, कोणाला लावलं? काय झालं? कोण नाही, मैत्रिणीला. हा नाही. कसे हसत आहेत ते. म्हणजे मित्राला लावला, मैत्रिणीला लावला फोन. दुकानाचं मटेरियल घेऊन मी गोडाऊनला आलो. गोडाऊनला आल्यानंतर दरवाजा उघडला आणि दरवाजा उघडून मी एक एक पिशवी खाली घेतली आणि खाली घेऊन मी गोडाऊनमध्ये आत ठेवू लागलो. आणि थोड्या वेळ काम केल्यानंतर थोडा थकवा आला, थोडं थांबलो. मग परत पाठीमागच्या पिशव्या घेतल्या आणि त्या पण गोडाऊनमध्ये हळूहळू ठेवू लागलो. करणं पण सोपं नसतं. दिवसभर मी खूप काही काम करतो. दुकानामध्ये पण गिऱ्हाईक असतं आणि दुकानमध्ये गिऱ्हाईक असल्यामुळे थकवा पण येतो. पण मला दुकान पण बंद करायला खूप वेळ लागतो आणि दुकान बंद केल्यानंतर पिशव्या आवरून गाडीवर मटेरियल ठेवायला पण वेळ लागतो आणि गोडाऊनमध्ये आल्यानंतर गाडीवर मटेरियल उतरायला पण खूप काही वेळ लागतो. आता माझा रोज कमीत कमी अर्धा तास वेळ मटेरियल ठेवण्यात जातो. म्हणजे गाडीहून खाली उतरून गोडाऊनमध्ये ठेवण्यात मटेरियल वेळ जातो. आणि दुकान लावायला सकाळी पण माझा अर्धा तास जातो. पण रोजचं म्हणजे कमीत कमी 1 तास हा माझा वेळ दुकानासाठी जातो. कारण रोडवर दुकान असल्यामुळे सेटअप करायला पण अर्धा तास जातो आणि दुकान बंद करून गोडाऊनपर्यंत आणण्यासाठी पण पाऊण तास जातो. पूर्णपणे व्यवस्थित पॅक करून गोडाऊनमध्ये मटेरियल घेऊन यावं लागतं. त्याला खूप काही वेळ जातो. सगळं मटेरियल ठेवलं आहे. मी घरी चाललो आहे आता. फायनली सगळं गोडाऊनमध्ये मटेरियल ठेवलं आहे. घरी चाललो आहे मी आता. चला. आमचे बाबा बसलेच नाही का पाठीमागं. आता चाललो तर आम्ही गाडीहून घरी चाललो. तर चला. असं कसं रे? टेलर कसे घाबरत आहेत बघा. टेलर घाबरत आहेत. बघितलं टेलर कसे घाबरत आहेत. मग घाबरा काय जातो? ऐकतात मग. खतरा माणूस आहे, खतरा. कसे घाबरत आहेत टेलर. कसे घाबरत आहेत. मजा करतो. मजा करतो म्हणतो. मजा येतो. सगळ्यात जादा टेलरचीच मजा आहे. माझी काही तुझ्या पुढे माझी इथून घर आहे त्यांचं जायला. मी इथं सोडतो त्यांना. आता ते कीर्तनाला जाणार आहे तिकडं. आता मी चाललो ताक प्यायला. हेच ताक प्यायला. कुठं गावात. चांगला. हा, चांगलं असतं का ताक? नाही, ताक चांगला. हा, चांगलं असतं मग. चालेल, यायचं प्यायला. कोणा आणून सोडावं लागेल. बरं चला. आज टेलरला ताक पाहिजे तुम्ही मस्त प्यायचं. टेलर पण म्हणते दादा ताक प्यायचंय. तर चला मित्रांनो, जाऊ गावात ताक प्यायला. टेलरला भारी ताक पाहिजे. हा. अयो देवा परमेश्वरा, कसं व्हायचं आता. ताक देव. ताक दे प्यायला. दोन द्या. काय
हा तुमचं दोस्ताना कसं काय इतकं? मग काय सांगायचं आम्हाला? पैशाने दोस्तात बोलतो का आपलं? प्रेमाने दूर. लोकांचं काय लोक फटक्यात बोट घालायला असतात. आपला काय संबंध आहे? त्यांनी गाड्या समोर समोर लावलं कसं व्हायचं? ही गाडी पुढं, ती गाडी पुढं. मेल्यानंतर पुढं काय सांगायचं जाऊ? मेल्यानंतर पुढं काय सांगायचं? गाडी 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 लागू हे आत बसलो असताना तेवढ्यामध्ये बैल आला आणि बैल आल्यानंतर मी बाहेर आलो, कारण तो शिंग हा गाडीला घाशीत होता लिव्हरला, तर लिव्हर तुटलं असतं म्हणून मी त्याला हाकलून परत आत आलो बसण्यासाठी. मग आत आल्यानंतर 2 ताक घेतले, मी एक आणि टेलरनी एक, आणि मग आम्ही दोघांनी ताक घेतल्यानंतर आम्ही पिऊ लागलो. ताक खूप छान झालं होतं. आज आम्ही दोघं पण ताक पिलोत आणि टेलरला पण खूप चांगलं. का काय विषय राहिलं ते दिले 80 रुपये त्यामध्ये बरोबर 100 करावं. त्याला मी टेलरला सोडायला चाललोय खाली आता. दिवसभर दुकान चालू असल्यामुळे खूप ताण होतो दुकानामध्ये उन्हामुळं, आणि मला मुळ्याचा पण त्रास होतो. त्याच्यामुळे मी गावामध्ये ही पिण्यासाठी येतो, ताक पिण्यासाठी येतो. तर आज माझे मित्र म्हणले की, मित्रांना मी म्हणलो की चला मी पण तुम्हाला ताक पाजतो. तर मी त्यांना घेऊन खाली गावामध्ये शनी मंदिरापाशी ताकाचे एक दुकान आहे, तिथे खूप चांगलं ताक मिळते. तर त्यामुळे मी तिथं ताक पिण्यासाठी गेलो आणि मग त्यांना माघारी घेऊन मी परत वर सोडण्यासाठी आलो. तर 1 किलोमीटर वर आहे त्यांचं घर, तर तिथे मी त्यांना सोडण्यासाठी आलो. गाडी सफळ नाही पाळवायची. टेलरला सोडले आता इथं, आता मी घरी जाणार आहे. आता इथं आणून सोडले टेलरला, आता मी घरून निघणार आहे इथून गाडीवर. आता घरी जातो. ताक पिलो तर आम्ही दोघं, आता मी घरी जाणार आहे. हे जे आहे त्यांचं निमकर नाव आहे, आणि हे माझे मित्र आहेत, म्हणजे वयस्कर मित्र आहेत. मैत्रीमध्ये वयाचं काय बंधन नसतं. यांचं 65 वय आहे आणि माझं तर कमीच वय आहे समजा त्यांच्यापेक्षा. पण हे माझे खूप चांगले मित्र आहेत. यांच्यापासून मला खूप काही शिकायला मिळतं. माझे सर्व काही जेवढे मित्र आहेत तेवढे वयस्करच मित्र आहेत, कारण त्यांच्यापासून मला खूप काही शिकायला मिळतं. तर चला आता मित्रांनो, मी जात आहे दुधाच्या दुकानामध्ये, आणि हा दूधवालासुद्धा माझा मित्र आहे आणि याच्यासंग आत्ताच मैत्री झालेली आहे. मी याच्याकडून दूध घेत आहे आणि आता घरी निघत आहे. दूध घेतलं 1 लिटर, घरी चाललो आता. चला घरी जाऊया. फायनली आलो आहे मी घरी. परीला आणलं आहे खायला, दूध घेऊन आलो आहे. तर आपण लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा यूट्यूब चॅनलला. आणि आता मी करतो व्हिडिओ एडिटिंग, आणि अगोदर तोंडात पाय. तर चला, बाय बाय.